या देशामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात घालून या सरकारनं नीटचा घोटाळा केला आणि त्याच्या निषेधार्थ जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत आहेत, पंतप्रधानांचा गृहमंत्र्याचा राजीनामा मागत आहेत. त्यांना उत्तर न देता, त्या विद्यार्थ्यांची बाजू समजून न घेता त्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज या सरकारनं केला. तिथं विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर रक्त सांडोस्तोवर त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आणि याच्यानंतर राहुलजी गांधी यांनी विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आंदोलनात उतरले त्यांच्यावरही लाठीचार्ज केला. परंतु काँग्रेस पक्षाला आणि गांधी घराण्याला खून वाहणं किंवा या देशासाठी खून देणं हे काय नवीन गोष्ट नाही आहे. त्यांच्यासोबत आमच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा तिथं घायल झालेले आहेत. त्यांना सरकारी दवाखान्यात तिथं उपचार चालू होते काल रात्री. याचा निषेध करण्यासाठी आम्ही या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही नांदेड काँग्रेसच्या वतीने आणि शहर काँग्रेसच्या वतीनं भव्य तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि जर सरकारला लवकर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला हे खूप महागात पडणार आहे आणि जनता रस्त्यावर उतरून हा विषय जनआंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही.